नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण रेशीम उद्योगातील भाग 1 आपण बघितलेला आहे। त्यामध्ये आपण बघितलं की तुती लागवड कशी करावी, तुती लागवडीचं संपूर्ण आपण व्यवस्थापन पाहिलेलं आहे। त्यामध्ये आपण तुती लागवडीसाठी लागणारे हवामान, जमीन, त्यानंतर पूर्व मशागत, त्यानंतर पिकाला बेने प्रक्रिया कशी करायला हवी, त्यानंतर आपण त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कुठला करावा, जीवाणू खताचा वापर कसा करावा, सोबतच सिंचन व्यवस्था काय करावी व त्यावरील किडींची पूर्ण आपण माहिती करून घेतलेली आहे। आता आपण वळलेलो आहोत भाग 2। तर भाग 2 काय आहे? रेशीम उद्योगातील सर्वात महत्त्वाचा कृषी स्तरावरील भाग म्हणजे संपूर्ण कीटक संगोपन। तर संपूर्ण कीटक संगोपन या भागामध्ये आपण काय बघणार आहोत? तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत रेशीम उद्योगासाठी सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे रेशीम कीटक संगोपन गृह। त्यानंतर आपण पाहणार आहोत रेशीम किडींच्या ज्या काही अवस्था असतात त्या 1 ते 5 या अवस्था आपण पूर्ण पाहणार आहोत। त्यानंतर आपण रेशीम कोश तयार कसे होतात, रेशीम कोशाची विक्री, बाजारपेठ कुठे करावी व त्यानंतर रेशीम उद्योगासाठी असणारे फायदे कुठले, तोटे कुठले, रेशीम उद्योगासाठी असलेले आव्हाने कुठले व रेशीम उद्योगासाठी जोखीम कुठल्या प्रकारची असते आणि सर्वात शेवटच्या भागामध्ये आपण बघणार आहोत रेशीम उद्योगासाठी शासन मान्यता प्राप्त असलेले काही अनुदान योजना व त्यानंतर सर्वात शेवटी आपण बघणार आहोत आपल्याला मिळालेलं उत्पन्न, लागलेला खर्च व आपला उरलेला नफा किती होतो याबद्दल आपण सरासरी रेशीम उद्योगाचे अर्थशास्त्र जे आहे ते आपण या भागामध्ये पूर्णतः बघणार आहोत। तर चला आपण वळूया भाग 2 रेशीम कीटक संगोपन याकडे। तर रेशीम कीटक संगोपन मी तुम्हाला जसं सांगितलं, रेशीम कीटक संगोपन हा जो भाग आहे तो सर्वात महत्त्वाचा भाग हा रेशीम उद्योगातील आहे। या भागामध्ये आपल्याला जे आहे तर 1 एकर तुती जर आपण लागवड केलेली असेल तर त्यासाठी आपल्याला 20 बाय 50, 20 फूट रुंद, 50 फूट लांब इतके आपल्याला शेड व 13 फूट उंच इतके आपल्याला शेड असणे गरजेचे आहे। सोबतच रेशीम अळीचे जीवनचक्र जे आहे ते अंडी, अळी, त्यानंतर कोश आणि पतंग या 4 अवस्थेमधून जात असते। त्यातील पहिली अवस्था जी आहे ती म्हणजे या 4 अवस्था ज्या आहेत ते जवळपास 48 ते 52 दिवसामध्ये पूर्ण होतात। पहिली अवस्था जी आहे ती असते अंडीची। अंडीची अवस्था जी आहे ती जवळपास 10 ते 12 दिवसांपर्यंतची असते। त्यानंतर अळीची अवस्था जी आहे ते 25 ते 26 दिवसापर्यंतची असते। त्यानंतर कोश अवस्था जी आहे ती पुन्हा 10 ते 12 दिवसांची असते आणि पतंग अवस्था जी आहे ती 3 ते 4 दिवसाची असते। त्यानंतर पुन्हा हे चक्र जे आहे ते सतत चालू असते, त्यालाच आपण जीवनक्रम म्हणणार आहोत। तर जीवनक्रम आपण पुढे पाहूया। तर आपल्याला रेशीम अळीचे जे संगोपन आहे यासाठी आपल्याला तापमान जे आहे ते जवळपास 20 ते 28 डिग्री सेल्सिअस इतके तापमान आपल्याला नियंत्रित ठेवणे आवश्यक असते व सोबतच आर्द्रता जी आहे ते 60 ते 85% इतकी असायला हवी। त्यानंतर रेशीम अळी जेव्हा लहान असते तेव्हा तिला पहिल्या ते दुसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला जो तुतीचा पाला आहे तो बारीक चिरून आपल्याला तिला खायला द्यावा लागतो। त्यानंतर दुसरा मोल्ड संपल्यानंतर तिसऱ्या मोल्ड पासून आपल्याला तिला फांद्या ज्या आहे, सुरुवातीला 3ऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला तिला कोवळ्या फांद्या ज्या आहेत त्या खायला द्यावा लागतात आणि त्यानंतर 5व्या अवस्थेपर्यंत आपण तिला फांद्या सकट पाला खायला देतो। तर 3ऱ्या अवस्थेमध्ये जेव्हा आपण तिला फांद्या टाकतो त्यावेळी आपल्याला स्पेसिंग देणे सर्वात महत्त्वाचे आहे। आपण अळ्यांची जे सुरुवात होते, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था आणि 5वी अवस्था, या 4ही किंवा या 5ही अवस्थेमध्ये जी आहे ती अळी, तिचा आकार जो आहे तो मोठा होत असतो। त्यानुसार आपल्याला अळ्यांना स्पेसिंग देणे, अळ्यांसाठी राहण्यासाठी किंवा त्या तेवढ्या क्षेत्रामध्ये तिला फिरण्यासाठी आपल्याला तिला तेवढी जागा देणे खूप महत्त्वाचे असते। तर आपण ते सुद्धा पाहूया। त्यानंतर कीटक संगोपन गृह जे आहे, आपल्याला रेशीम कीटक संगोपन करतेवेळी ज्या संगोपनामध्ये जे आहे ते रेशीम संगोपन गृहाचे, कीटक संगोपन गृहाचे स्वच्छता असणं खूप आवश्यक असते। त्यामुळे आपल्याला संपूर्ण जी 1 महिन्याची आपण 100 अंडीपुंजीची जे बॅच घेतोय ती आपल्याला पूर्ण त्याचे जे कोश आहे ते आपल्याला पूर्ण मिळत असते। तर आपण ते सुद्धा या भागामध्ये बघूया। तर हे आहे रेशीम कीटक संगोपन गृह। तर आपण सर्वात पहिले बघूया रेशीम कीटक संगोपन गृह।
तर हे जे संगोपनगृह आहे ते 20 बाय 50 फूट इतके आहे. याची जे लांबी आहे ती 50 फूट आहे आणि रुंदी जी आहे ती 20 फूट आहे व सोबतच हाईट जी आहे ती जवळपास 13 फूट उंच इतकी आहे. हे जे रेशीम कीटक संगोपनगृह आहे, ज्या शेतकऱ्यांकडे आम्ही व्हिजिट केलेली आहे त्या शेतकऱ्यांकडलं संगोपनगृह आहे. यामध्ये त्यांनी जे आहे तुम्ही पाहू शकता, आजूबाजूने पूर्ण हवेशीर वातावरण, आतमध्ये कीटक संगोपनगृहामध्ये हवा खेळती राहावी यासाठी त्यांनी पूर्ण शेडच्या आजूबाजूने जे आहे ते मोकळं हे ठेवलेलं आहे. शेड जे आहे ते मोकळ्या वातावरणामध्ये आहे. सोबतच आतमध्ये हवा जाण्या येण्यासाठी किंवा मग आतमध्ये हवा खेळती राहावी यासाठी त्यांनी फक्त आजूबाजूंनी जे आहे ते फक्त जाळी किंवा आपण नेट म्हणू शकतो ते लावलेली आहे. यामध्ये आपण समोर पाहणार आहोत याचा फायदा काय होतो. तर रेशीम कीटक संगोपनगृहानंतर आपण पाहूया रेशीम कीटकाचे जीवनचक्र. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्यानुसार रेशीम कीटकाचं जे जीवनचक्र आहे ते अंडीपासून सुरू होते. तर अंडी जी आहे ती जवळपास सुरुवातीला 10 ते 12 दिवसांनी अंडी जी आहे ती हॅचिंग होत असतात. अंडी हॅचिंग झाल्यानंतर पहिला जो हॅचिंग झालेल्या नंतरची जे स्टेज आहे ती जवळपास मुंगीपेक्षा थोडी मोठी अळी असते. त्यानंतर तिचा जो पहिला इन्स्टार असतो, तर इन्स्टार बदलणे म्हणजे काय, तर अंडी जी आहे ती अळी जी आहे इन्स्टार बदलणे म्हणजे काय, तर अंडी जी आहे ती काच सोडत असते. तर त्यालाच आपण या प्रक्रियेमध्ये रेशीम कीटक या प्रक्रियेमध्ये मोल्ट असे म्हणतो. तर मोल्ट म्हणजे काय, तर अळी जी आहे ती काही दिवस पाला खाल्ल्यानंतर जेव्हा काट टाकण्याची तिची अवस्था असते त्याला सुप्त अवस्था, म्हणजे तेवढ्या अवस्थेमध्ये ती पाला खात नाही. त्या अवस्थेमध्ये ती नागासारखी मान वर करून एका स्थितीमध्ये फक्त स्तब्ध बसून राहिलेली असते. त्यालाच आपण मोल्ट असे म्हणतो. तर जेव्हा जेव्हा अळी आपली इन्स्टार चेंज करते तेव्हा तेव्हा ती काट टाकत असते. यामध्ये 4 इन्स्टार अळी बदलत असते. पहिला इन्स्टार, दुसरा इन्स्टार आणि तिसरा इन्स्टार आणि चौथा इन्स्टार. त्यानंतर 5वा इन्स्टार जो असतो, या इन्स्टारमध्ये अळी कंटिन्यू 7 दिवस पाला खात असते. त्या 7 दिवसानंतर अळी जी आहे ती जे रेशीम आहे, रेशीमचा कोश जे आहे ते तयार करण्यासाठी घेते. तर कोश जो आहे तो जवळपास 3 ते 4 दिवसामध्ये तयार होत असते. अंडीपासून अळी 5व्या इन्स्टारला येईपर्यंतचे जे दिवस आहे ते जवळपास 25 ते 26 दिवसाचा कालावधी असतो. त्यानंतर कोशाचा जो कालावधी आहे तो जवळपास 3 ते 4 दिवसाचा असतो. कोश परिपक्व होईपर्यंतचा जो कालावधी आहे तो 3 ते 4 दिवसाचा असतो. कोश तयार करते. कोश तयार झाल्यानंतर कोशाचा पूर्ण परिपक्व होण्याचा जो कालावधी आहे तो 10 ते 12 दिवसाचा असतो. त्यानंतर 10 ते 12 दिवसांनी कोश परिपक्व झाल्यानंतर त्यामधून पतंग बाहेर पडतो. तर त्या पतंगाचा कालावधी जो आहे तो 3 ते 4 दिवसाचा असतो. 3 ते 4 दिवसांनी पुन्हा पतंग अंडी घालतो आणि पुन्हा हे जे जीवनचक्र आहे हे सतत चालू असते. तर आपण हे जीवनचक्र जे आहे ते सविस्तरपणे पुढे आपण जाणून घेऊया. तर ही आहे रेशीम कीटकाची अंडी आणि ही जी आहे ती पहिली अवस्था, म्हणजे हॅचिंग झाल्यानंतरची जे अवस्था आहे ती ही पहिली अवस्था आपल्या या रेशीम कीटकाची आहे. ही जी आहे अंडी, तर एका एकरासाठी आपण जर पहिली बॅच घेतो म्हटलं तर 100 अंडी पुंजीची आपल्याला बॅच लागते. मग या बॅचमध्ये आपल्याला 100 अंडी पुंजी जी आहे ती जवळपास 18 ग्राम पर्यंतची असते आणि 18 ग्राम अंडी पुंजीमध्ये आपल्याला जवळपास 55 ते 60 हजार अळ्या आपल्याला त्यामध्ये मिळत असतात. मग 55 ते 60 हजार अळ्या आपल्याला त्यामधून मिळतात. तर अंडीपुंजी जे आहे ती हॅचिंग होण्यासाठी आपल्याला 3 दिवसाचा कालावधी असतो. त्या प्रक्रियेला ब्लॅक बॉक्सिंग असे म्हणतात. अंडी एकाच वेळी हॅच होणं किंवा अंडी एकाच वेळी जर हॅच झाली तर आपल्याला त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या उत्पन्नावर म्हणजे कोश निर्मितीवर खूप चांगल्या प्रकारे होतात. सोबतच अळ्या ज्या आहेत त्या एकाच वेळी जर हॅच झाला तर पाला खाण्याची त्यांची परिस्थिती, त्या मोल्टवर बसणं, त्यानंतर मोल्टवरून उठणं, कोश तयार होण्यासाठी त्यांना सुरुवात करणं, या सगळ्या परिस्थिती ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त हॅचिंगवर डिपेंड असते. मग आपल्याला काय करायचं की अंडी पुंजी घेऊन आल्यानंतर
आपल्याला हॅचिंगसाठी त्यांना 3 दिवसामध्ये ब्लॅक बॉक्सिंग करायचं आहे. ब्लॅक बॉक्सिंग कसं, तर काळोख्या ज्यामध्ये आपण तापमान आणि आर्द्रता या दोन्ही गोष्टी मेंटेन करू शकतो अशा ठिकाणी आपल्याला या अंडींना पसरवून ठेवायचं आहे. आणि एका काळ्या खोलीमध्ये किंवा एका अंधार पेटीमध्ये त्यांना ठेवलं की त्यानंतर त्या अळ्या 3 दिवसांनी आपल्याला हॅचिंग झालेल्या दिसतात. मग यासाठी शासनामार्फत आपल्याला चॉकी सेंटरकडून अळ्या मिळत असते. मग या अळ्या आपल्याला दोन्ही याच्यात मिळतात. एक, आपण जर अंडीपुंजी घ्यायला तयार नसेल किंवा आपण जर स्वतःहून हॅचिंग करायला तयार नसेल तर आपल्याला चॉकी सेंटरवरून अळ्या ज्या आहेत त्या हॅचिंग करून भेटतात. तर त्यामध्ये पहिली अवस्था आणि दुसरी अवस्था जी आहे ती आपल्याला चॉकी सेंटरवरून भेटते. आपण पाहूया पहिल्या अवस्थेमध्ये अळ्या कशा असतात. या आहे पहिल्या अवस्थेमधील अळ्या. तर हॅचिंग जेव्हा होते त्यानंतर लगेच आपल्याला अळ्यांचे जे अंडीचे जे कवच आहे ते कवच मोरपिसाच्या सहाय्याने आपल्याला हळूवारपणे बाहेर काढायचे आहे. आणि अळ्यांना थोडी स्पेसिंग देऊन ट्रेमध्ये ठेवायचं आहे. 2 बाय 3 फुटाचा ट्रे असतो. त्यामध्ये अळ्यांना व्यवस्थित स्पेसिंग दिली की त्यावर जवळपास G2 नावाची जी व्हेरायटी आहे आपली तुतीची, त्या व्हेरायटीचा आपल्याला बारीक चिरून जो आहे तो पाला आपल्याला खायला द्यावा लागतो. तर सुरुवातीला हॅचिंग झाल्यानंतर जवळपास 3 ते 3.5 दिवसापर्यंत अळ्या ज्या आहेत ते पाला खातात. त्यानंतर 3.5 दिवसांनी पहिला मोल्ट बसतो. मोल्ट म्हणजे अळ्या ज्या आहेत त्या मान वर करून स्तब्ध बसलेल्या असतात. त्या अवस्थेमध्ये त्या काहीही खात नाही आणि त्यालाच काट टाकण्याची पण आपण स्टेज म्हणू शकतो. त्यानंतर पहिला मोल्ट जो आहे तो 24 तासाचा असतो. पहिला मोल्ट नंतर पहिला मोल्टला जेव्हा अळ्या बसतात त्यावेळी आपल्याला 50 ग्राम चुना पावडरची आपल्याला त्यावर डस्टिंग म्हणजेच धुरळणी करणं आवश्यक असते. तर धुरळणी करणं का बरं आवश्यक आहे, तर अळ्यांची जे विष्ठा आहे किंवा मग अळ्यांचं जे आपण जो पाला खातात तर तो पाला किंवा ती विष्ठा वाळून जायला हवी यासाठी आपण चुन्याची धुरळणी करतो. त्यानंतर 3 दिवसांनी ही बघा, ही पहिली अवस्था जेव्हा हॅचिंग झाल्यानंतरची अवस्था आहे. आणि ही जी आहे तो पहिल्या मोल्टवर म्हणजे अंडी हॅचिंग झाल्यानंतर अळीची पहिली अवस्था जी आहे ती 3.5 दिवसांनी जेव्हा पहिल्या मोल्टवर बसते त्यावेळेस अळ्या अशा प्रकारे दिसतात. त्यानंतर दुसरा मोल्ट, तर पहिला मोल्ट उठला की आपला दुसरी अवस्था सुरू होते. मग दुसरी अवस्था तर काय, पहिला मोल्ट उठल्यानंतर जवळपास अळ्या ज्या आहेत ते 2 ते 2.5 दिवस पुन्हा पाला खातात. यावेळी सुद्धा आपल्याला G2 व्हेरायटी जी आहे तुतीची ते बारीक चिरून आपल्याला तिला पाला खायला द्यावा लागतो. दुसरा मोल्ट सुद्धा मग 2 ते 2.5 दिवसांनी दुसरा मोल्ट बसतो. तो सुद्धा 24 तासाचा असतो. त्या अळ्या पुन्हा मोल्टवर गेला की दुसऱ्या मोल्टला असताना आपल्याला 100 ग्राम चुना पावडरची धुरळणी त्यावर करणे आवश्यक असते. त्यावेळी सुद्धा बारीक चिरलेला पाला आणि अळीची जी विष्ठा आहे ती वाळून जाण्यासाठी आपण हे करतो. त्यानंतर पहिला मोल्ट जेव्हा उठतो त्यानंतर आपल्याला अळ्या लवकर पाला खायला सुरुवात करत नाही किंवा मग त्यांची पाला खाण्याची जे प्रोसेस म्हणतो आपण ती थोडी कमी असते. त्यासाठी आपल्याला मोल्ट पास झाल्यावर काय करायचं आहे की 150 ग्राम विजेता किंवा अंकुश पावडर किंवा मग विटकर विजेता सप्लिमेंट ह्या 3 पावडर असतात. त्या पावडरची धुरळणी करणं गरजेचं आहे आणि अळ्यांना स्पेसिंग देणं गरजेचं आहे. जर सुरुवातीला आपण एका ट्रेमध्ये अळ्या ठेवलेल्या असतील तर आपल्याला दुसऱ्या अवस्थेमध्ये 2 ट्रेमध्ये आपल्याला अळ्या ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर काय होत असते की ज्या पहिली अवस्था आणि दुसरी अवस्था म्हणजे दुसऱ्या मोल्ट पर्यंतची जी प्रोसेस आहे, अळीची जे स्टेज आहे त्या स्टेजपर्यंत आपल्याला चॉकी सेंटरवरून आपल्याला अळी जी आहे ते जोपासून दिलेली जाते. मग दुसऱ्या अवस्थेनंतर दुसऱ्या मोल्टला जेव्हा अळी असते तेव्हाच शेतकऱ्यांपर्यंत अळी जी आहे ती जाते. मग शेतकऱ्यांपर्यंत गेल्यावर काय करायला पाहिजे तर ते आपण इथे पाहू शकतो. इथे प्रत्येक या रॅकमध्ये जे आहे ते आपल्याला हे जे पेपर दिसत आहे तुम्हाला त्या पेपरवर त्या अळ्या ठेवलेल्या आहे आणि त्यांना ह्याचा बारीक जो पाला चिरून घातलेला आहे तो बारीक आपल्याला पाला दिसतोय. मग दुसरा मोल्ट जेव्हा बसलेला असतो तेव्हा आपण अशा कीटक संगोपन गृहामध्ये अळ्या आणल्यानंतर त्यांना जेव्हा त्या उठतात, दुसऱ्या मोल्ट नंतर जेव्हा अळ्या उठतात तेव्हा आपल्याला त्यांना ज्या कोवळ्या फांद्या असतात त्या आपल्याला त्या अळ्यांच्या याच्यावर ठेवायच्या आहे. आपोआप अळ्या त्यावर जाऊन हे करतात,
या ज्या अळ्या आहेत त्यावर आपल्याला बारीक कोवळ्या ज्या फांद्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहे. त्यानंतर त्यावर धुरळणी करायची आहे आपल्याला, अंकुश किंवा विजेता पावडर किंवा मग विटकर विजेता सप्लिमेंट या पावडरची आपल्याला धुरळणी करायची आहे. त्यानंतर अळ्या जेव्हा त्या फांद्यावर येऊन बसल्या तर त्या फांदी सकट उचलून आपल्याला त्याला वेगवेगळ्या फांद्या ज्या आहे, एका फांदीवर ज्या काही अळ्या असतील त्यांना आपण स्पेसिंग देणे गरजेचे आहे. कारण त्यावेळी अळ्यांची जे हालचाल आहे ती जास्त होत असते आणि त्यांना जर का फिरण्यासाठी किंवा खाण्यासाठी जर जास्त जागा मिळाली तर त्यांची वाढ व्यवस्थित होते. आणि सोबतच जर स्पेसिंग दिली तर आपल्याला त्यांना कुठला रोग होण्याची शक्यता जी आहे ती सर्वात कमी होत असते. मग दुसरा मोल्ड झाल्यावर पुन्हा 3.5 दिवस आपल्याला फांदी सकट पाला खायला घालायचा आहे. मग 3.5 दिवस पाला खाल्ल्यानंतर जवळपास 7 फीडिंग त्यावेळी अळ्या घेतात. 7 फीडिंग झाल्यानंतर आपल्याला तिसरा मोल्ड जो आहे तो जवळपास 24 तासाचा असतो किंवा जास्तीत जास्त जर थंडी असली तर 1.5 दिवसापर्यंत तो जातो. संपूर्ण अळ्या जेव्हा मोल्टवर गेल्या की आपल्याला त्यावर पुन्हा 900 ग्राम चुन्याची धुरळणी करणे आवश्यक असते. 900 ग्राम चुन्याची धुरळणी केली की पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस म्हणजे विष्ठा त्याची वाळून जाणे किंवा जो पाला शिल्लक आहे तो पण सुद्धा वाळून जाणे यासाठी चुन्याची धुरळणी आवश्यक असते. दुसरा मोल्ट उठल्यानंतर आपल्याला तिसरी अवस्थेच्या आधी आपल्याला त्यावर 900 ग्राम विजेता पावडर किंवा अंकुश पावडर किंवा मग विटकर विजेता या पावडरची धुरळणी करणे आवश्यक असते. त्यानंतर तिसरा मोल्ट जो आहे तो 3.5 दिवसाचा झाल्यानंतर दुसरा मोल्ट उठल्यानंतर आपल्याला अळ्यांना 900 ग्राम विजेता पावडर किंवा अंकुश पावडरची धुरळणी करणे आवश्यक असते. त्यानंतर अळ्यांना 3.5 दिवसपर्यंत फांदीसकट आपल्याला पाला खाऊ घालायचा आहे व तिसरा मोल्ट सुरू होतो तो 24 तासाचा असतो. जवळपास थंडीचे जर दिवस असले तर 1 ते 1.5 दिवसापर्यंत हा मोल्ट जातो आणि तिसऱ्या मोल्टवर अळ्या बसल्या की त्याला 900 ग्राम चुन्याची धुरळणी करणे आवश्यक आहे. हा आहे तिसरा मोल्ट. अळ्या अशा प्रकारे मान वर करून बसलेल्या असतात. त्यानंतर आपण पाहूया अळीची चौथी अवस्था. मग अळी तिसऱ्या मोल्टवरून जेव्हा उठते त्यावेळी आपल्याला चौथा मोल्ट पास झाला की आपल्याला 1900 ग्राम म्हणजे 1 किलो 900 ग्राम जवळपास विजेता पावडर किंवा विटकर विजेता सप्लिमेंट किंवा मग अंकुश पावडर या 3 पैकी एका पावडरची धुरळणी करणे आवश्यक असते. त्यानंतर तिसरा मोल्ट झाल्यानंतर अळ्या ज्या आहेत त्या जवळपास 4 ते 4.5 दिवसपर्यंत फांदी सकट पाला खातात आणि 4 ते 4.5 दिवस फांदी सकट पाला खाल्ल्यानंतर म्हणजे जवळपास 9 फिडिंग घेतात आणि या फिडिंग घेतल्यानंतर 36 तासाचा मोल्टवर बसतात. म्हणजेच जवळपास 1 ते 1.5 दिवसापर्यंत ज्या अळ्या आहेत त्या मोल्टवर जातात आणि पुन्हा अळ्या मोल्टवर गेल्या की आपल्याला जवळपास 1900 ग्राम चुना पावडरची आपल्याला धुरळणी करणे गरजेचे असते. त्यानंतर आपण बघूया अळीची 5वी अवस्था. अळी 5व्या अवस्थेमध्ये जवळपास एका बोटापेक्षा थोडी मोठी झालेली दिसते आपल्याला. चौथा मोल्ट जो आहे तो पास झाल्यावर अळी जी आहे ती 5व्या अवस्थेमध्ये जवळपास 7 दिवसापर्यंत फिडिंग घेते आणि जर थंडीचे दिवस असले तर जवळपास 17 ते 18 फिडिंग म्हणजे 8 दिवसपर्यंत जवळपास 8 ते 9 दिवसापर्यंत फिडिंग घेऊ शकते. मग अळी या अवस्थेमध्ये काय होते की अळी सकाळी आणि संध्याकाळी भरपूर प्रमाणामध्ये पाला खाते. या अवस्थेमध्ये काय होते की सकाळी आणि संध्याकाळी भरपूर प्रमाणामध्ये तुतीचा पाला अळी खात असते. पहिल्या ते तिसऱ्या अवस्थेपेक्षा चौथ्या अवस्थेमध्ये म्हणजे चौथ्या मोल्ट नंतर अळी जी आहे ते 70 ते 80% जास्त पाला खाते. म्हणजे आपण जर पकडलं तर जवळपास सकाळी 1 ते 1.5 ते 2 क्विंटल पाला खाते आणि संध्याकाळी सुद्धा 1 ते 2 क्विंटल पर्यंत पाला अळी खात असते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ही जी 5वी अवस्था आहे त्यामध्ये शेवटीचे जे दिवस असतात 7 दिवसाचा, जसं मी तुम्हाला फिडिंग सांगितली तर त्या 7 दिवसाच्या फिडिंगमध्ये अळी अशा प्रकारे खात असते. आणि हे जे तुम्ही पाहू शकता हा जो आहे हा रेशीमचा धागा आहे. हा अशा प्रकारे अळीने सॅम्पल काढणं सुरू केलं तर सॅम्पल म्हणजे काय तर अळीच्या प्रथिना आणि फायबरपासून तयार झालेले आपल्याला ग्रंथीमधून निघालेले एक द्रव्य असते. ते द्रव्य हवेच्या संपर्कात आल्यानंतर ते रेशीम सारखे बनते. तर मग अशा प्रकारे जे आपण पाहू शकतो अशा प्रकारे जे सॅम्पल काढलेले असते त्यानंतर आपल्याला त्यावर पातळ फिडिंग लावायची आहे.
जे फांदी सकट तुती पाल्याची आपल्याला पातळ फिडिंग लावली की त्यानंतर आपल्याला त्यावर चंद्रिका टाकून द्यायची आहे. चंद्रिका टाकल्यानंतर काय होते की या ज्या आहे त्या चंद्रिका आहे. चंद्रिका टाकल्यानंतर अळ्या ज्या आहे, ज्या अळ्यांना पाला खायचा आहे त्या अळ्या पाला खातात. ज्या अळ्यांचा पाला खाऊन झालेला आहे आणि त्यांना आता कोश तयार करायचा आहे अशा अळ्या कोश तयार करतात. तर जवळपास चंद्रिका टाकल्यानंतर जवळपास 3 ते 4 दिवसामध्ये कोश जे आहे ते तयार झालेले दिसतात. एका कोशाचे वजन जे आहे ते जवळपास 1.5 ते 2 ग्राम पर्यंत असते आणि त्यापासून एका A1 क्वालिटीच्या कोशपासून जवळपास 1000 ते 1200 मीटर लांब एका कोशाचे वजन A ग्रेड क्वालिटी कोशाचे वजन जे आहे ते जवळपास 1 ते 1.5 एका कोशाचे वजन जे A1 ग्रेड क्वालिटीचे जे कोश असतात त्याचे जवळपास वजन 1.5 ते 2 ग्राम पर्यंत असते आणि त्यापासून जो धागा आहे तो 1000 ते 1200 मीटर पर्यंत सलग धाग्याची निर्मिती एका कोशपासून होत असते. त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी आपल्याला चंद्रिका टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सर्व चंद्रिका शेडच्या बाहेर काढून याची कोश वेचणी एक एक कोश वेचून काढायचा आहे. आणि कोश वेचून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ज्या आपल्या कांद्याच्या गोण्या असतात त्या अशा गोणीमध्ये आपल्याला ते कोश भरून मार्केटला पाठवायचे आहे. मग आणि एका चंद्रिकेमध्ये जे आहे ते जवळपास 200 ते 250 कोश एका चंद्रिकेमध्ये तयार होत असतात. त्यानंतर आपण पाहूया रेशीम किडीवरील रोग. रेशीम किडीवर रोग येण्याचे मुख्य कारण कोणते, तर अळ्यांना व्यवस्थित स्पेसिंग न मिळणे, कीटक संगोपन गृहामध्ये तापमान आणि आर्द्रता मेंटेन न राहणे. मग जर आपल्याला कीटक संगोपन गृहामध्ये जर जास्त तापमान झालं, जास्त आर्द्रता झाली तर कुठले कुठले रोग येतात ते आपण पाहूया. त्यानंतर जर आपल्याला चांगल्या प्रतीचा पाला जर आपण अळ्यांना खाऊ घातला नाही तर त्यांना किंवा मग कमी प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणामध्ये जर रेशीम कीटकांना पाला आपण खायला घातला त्यामुळे सुद्धा त्यांच्यावर रोग येतात. त्यानंतर वेळेवर जर आपण स्पेसिंग दिली नाही किंवा बेडवर जर जास्त प्रमाणामध्ये अळ्यांची जर गर्दी झाली तर त्यामुळे सुद्धा अळ्यांना रोग होतात. तर ते आपण रोग पाहूया. हे 3 मुख्य रोग आहेत. त्यातील पहिला फ्लॅचेरी, दुसरा ग्रासरी आणि तिसरा मस्करडाइन. तर या 3 रोगांचे लक्षणे काय असतात किंवा त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण समोर पाहूया. पहिला रोग आहे फ्लॅचेरी. फ्लॅचेरी रोगाचे 2 भाग पडतात. पहिला आहे सेप्टिसेमिया. हा रोग जो आहे तो प्रामुख्याने अळीच्या रक्तामध्ये होत असते. या रोगाची कारणे जी आहेत ते अशी आहे की रेशीम अळ्यांची जी आहे, रेशीम अळ्यांची जी हालचाल आहे ती हालचाल आणि भूक या दोन्ही गोष्टी मंदावत असते. त्यानंतर अळीची जी आहे ती वाढ खुंटते, शरीर अळीचं जे आहे ते ताठ होते आणि त्यानंतर रोगग्रस्त अळ्या ज्या आहेत त्या ओकारी करतात किंवा मग अळीची जे विष्ठा आहे ती हिरवट मण्यासारखी असते, तुम्ही इथे पाहू शकता. आणि या अळीसाठी किंवा या रोगाचा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या अळ्यांना वेळोवेळी स्पेसिंग देणे गरजेचे असते. स्पेसिंग दिल्यानंतर यावर आपल्याला प्रत्येक फिडिंगला आपल्याला त्यावर विटकर विजेता, विटकर सप्लिमेंट किंवा मग आपल्याला अंकुश पावडरची धुरळणी करणे आवश्यक असते. सोबतच जेव्हा मोल्टवर अळ्या बसतात त्यावेळी आपल्याला अळ्यांना चुन्याची धुरळणी करणे आवश्यक असते, जेणेकरून अळ्यांची विष्ठा जी आहे किंवा अळ्यांची जे पाला जो असतो, ओला पाला जो असतो तो वाळायला सुकला पाहिजे यासाठी आपल्याला त्यावर धुरळणी करणे आवश्यक असते. त्यानंतर जो फ्लॅचेरी रोग आहे त्यातील दुसरा भाग म्हणजे पचन संस्थेचा फ्लॅचेरी. मग यामध्ये काय होते तर यामध्ये अळीला जे आहे पचन संस्थेची बाधा होते आणि त्यामुळे त्याला पचन संस्थेचा फ्लॅचेरी असे म्हटलं जाते. मग अशा वेळी सुद्धा अळ्यांची विष्ठा जी आहे ती हिरवट मण्यासारखी होते. अळ्या ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणामध्ये ओकारी करत असते आणि वाढीत अळ्यांची भूक व हालचाल मंदावल्यानंतर तिची वाढ खुंटते आणि त्यानंतर ज्या अळ्यांना या रोगाची बाधा होते त्या अळ्या ज्या आहेत त्या पाल्याखाली म्हणजे तुतीच्या पाल्याखाली जाऊन बसण्याची त्यांची प्रवृत्ती राहत असते. आणि काही ज्या अळ्यांना शेवटच्या स्थितीमध्ये हा रोग होतो म्हणजे जेव्हा 5वी अवस्था असते त्यावेळी जर हा रोग झाला तर त्या अळ्या ज्या आहेत त्या कोश न बांधता चंद्रिकेवरच फिरत राहतात आणि चंद्रिकेवरच पुन्हा त्या मरतात. त्यानंतर आपण दुसरा रोग पाहूया, मस्करडाइन.
तर मस्कार्डिन हा रोग जो आहे तो परजीवी बुरशीमुळे किडीवर होणारा रोग आहे. तर हा रोग जो आहे तो प्रामुख्याने हिवाळ्यात आणि पावसाळ्यात दिसून येतो. तर रेशीम अळीच्या शरीरावर जो आहे मस्कार्डाइन रोग जो आहे हा परजीवी बुरशीमुळे होणारा रोग आहे. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आपल्याला हा रोग दिसून येतो. रेशीम अळीच्या अंगावर एक बुरशी तयार होते, जी बुरशी आपल्याला अळीचा रंग बदलते. जर आपल्या अळ्या ज्या आहेत त्या मृत झाल्यानंतर जर पांढऱ्या रंगाच्या आणि खडूसारख्या जर झाल्या तर त्याला पांढरा मस्कार्डाइन असे म्हणतात. आणि जर अळ्या मृत पावल्यानंतर जर हिरव्या रंगाच्या झाल्या तर त्याला हिरवा मस्कार्डाइन असे म्हणतात. तर यामध्ये काय होते तर अळ्यांची भूक कमी होते, हालचाल मंदावते. रोगाचा जर प्रादुर्भाव झाले तर अळ्याचे मृत शरीर जे आहे ते कडक होऊन पांढऱ्या किंवा हिरव्या खडूसारखे आपल्याला झालेले दिसून येते. त्यानंतर आपण पाहूया ग्रासरी रोग. तर रेशीम कीटकांना होणाऱ्या विविध रोगांपैकी हा ग्रासरी रोगाचा सर्वात मोठा वाटा आहे. 33 ते 55% आपल्याला या रोगाचा वाटा दिसून येतो. जर हा रोग आपल्या अळ्यांना झाला तर आपल्याला याला नियंत्रण करणे खूप कठीण असते. हा रोग जो आहे तो वर्षभर अळ्यांना होऊ शकतो. त्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूमध्ये दिसून येतो. ग्रासरी रोगाला दुसरे 2 नावं पडतात. एक म्हणजे दुधा रोग आणि दुसरा म्हणजे लटक्या रोग. तर दुधा रोग जर आपण त्याला म्हणत असाल तर त्यामध्ये काय होतं तर अळ्यांची जी त्वचा आहे ती ताठ होऊन त्याची जे त्वचा आहे ती फाटते आणि त्यातून असा पांढऱ्या रंगाचा द्रव बाहेर येऊन पडलेला दिसतो. त्यानंतर दुसरा रोग आहे लटक्या रोग. तर लटक्या रोगामध्ये काय होतं तर रोगग्रस्त अळ्या ज्या आहेत त्या रॅकवर किंवा चंद्रिकेवर डोके खाली करून उलट्या लटकलेल्या दिसतात. त्यामुळे त्याला लटक्या रोग असे म्हणतात. यामध्ये काय होतं की रोगजंतूंचा रेशीम अळ्यांच्या शरीरामध्ये प्रवेश झाला तर 5व्या ते 7व्या दिवशी रोगाची लक्षणे आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपण सुरुवातीच्या वेळी जे आहे ते आपल्याला समजायला थोडं रोगजंतूचा रेशीम अळ्यांच्या शरीरामध्ये प्रवेश झाल्यानंतर जवळपास 5व्या ते 7व्या दिवशी आपल्याला या रोगाचे जे लक्षण आहे ते दिसून येतात. त्यामुळे या रोगावर नियंत्रण करणे खूप आपल्याला अवघड जाते. त्यामुळे हा रोगाचा प्रसार आपल्या रेशीम संगोपन गृहामध्ये व्हायला नको यासाठी सतत आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये आपण या ज्या मी तुम्हाला पावडर सांगितल्या विटकर विजेता, विटकेअर सप्लिमेंट आणि अंकुश पावडर याची सतत आलटून पालटून आपल्याला धुरळणी करणे आवश्यक असते. त्यानंतर ज्यावेळी अळ्या मोल्टवर बसतात त्यावेळी आपल्याला त्यावर चुना पावडरची धुरळणी करणे आवश्यक असते. त्यानंतर यामध्ये काय होतं की अळ्या कातीवर जेव्हा बसते म्हणजे मोल्ट जेव्हा सुरू होतं अळीचा त्यावेळी त्याचे त्वचेला जे आहे ते चकाकी येते आणि अळ्या ज्या आहेत त्या कातीवर न बसताच मरण पावतात. त्यानंतर आपण पाहूया ही एक कीड आलेली आहे. कर्नाटक राज्यामध्ये रामनगर जे रेशीम कोशाचे जे सर्वात मोठं बाजारपेठ आहे त्या भागामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये ही उजी माशी म्हणून ही कीड जी आहे ती आढळून येते. तर आता या किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये आता इथे सध्या मराठवाड्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे आणि त्यानंतर हळूहळू याचा प्रसार सगळीकडे होत आहे. तर या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो जवळपास वर्षभर असतो, पण जुलै ते नोव्हेंबरच्या दरम्यान जे आहे या माशीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात आढळून येते. या किडीसाठी जे आहे ते बदलते पाऊस, तापमान आणि आर्द्रतेनुसार या किडीची अंडी देण्याची क्षमता जी आहे ती वाढत असते. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये उजी माशीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. उन्हाळ्यात 32 ते 42 अंश सेल्सिअस तापमानामुळे मार्च ते जून महिन्याच्या दरम्यान या अळीचा प्रादुर्भाव कमी दिसून येते. मग यासाठी आपल्याला नियंत्रण काय करणे गरजेचे आहे तर शेडला आपल्याला चारही बाजूंनी नेट जी असते आपली मच्छरदाणी जी असते त्याचा आपल्याला शेडला पूर्ण मच्छरदाणी लावायची आहे जेणेकरून बाहेरून आतमध्ये कुठलीही कीड, मच्छर किंवा मग ही जी माशी आहे ती आतमध्ये नको यायला. ही माशी काय करते तर अळीच्या अंगावर जे आहे ती अंडी टाकत असते. त्यामुळे अळ्यांच्या शरीरावर आपल्याला काळे डाग दिसून येतात. कोश जर आपले तयार होत असतील आणि त्यावेळी जर उजी माशीचा प्रादुर्भाव आपल्या कीटक संगोपन गृहामध्ये जर झाला तर
कोशाच्या टोकाला जे आहे ते गोलाकार छिद्र दिसून येते आणि त्या अळ्या ज्या आहे त्या अंडी जे आहे तिथेच अळ्या बनतात. आणि रेशीम कोश तयार झाल्यानंतर जर आपण आपल्या कीटक संगोपनगृहाची चंद्रिकेची किंवा मग आपण जे सुरुवातीला पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये जे आपण ट्रे वापर करतो त्याची जर आपण पूर्णपणे निर्जंतुकीकरण केले नाही तर आपल्याला त्या ट्रेमध्ये सुद्धा उजी माशीचे तपकिरी रंगाचे कोश आपल्याला बारीक कोश आढळून येते. उजी माशीच्या नियंत्रणासाठी जे आहे ते आपल्याला एकात्मिक पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मच्छरदाणीचा वापर करा, नेट लावा आणि त्यानंतर जेव्हा काही शेतकरी करतात की चंद्रिका टाकल्यानंतर अळ्या लवकरात लवकर चंद्रिकेवरच फिरून पटकन कोश तयार करायला लागाव्या यासाठी चंद्रिका टाकल्यानंतर त्यावर एक नेट सुद्धा टाकत असतात. तर तुम्ही शक्य असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये त्याचा सुद्धा तुम्ही यामध्ये वापर करू शकता. तर व्यवस्थापन जे आहे रेशीम कीटक व्यवस्थापनामध्ये चांगल्याच प्रकारचे कोश तयार घेण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टीचा अवलंब करायचा आहे ते आपण पाहूया. रेशीम कोशाची चांगली प्रत व भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी शिफारसीनुसार योग्य त्या प्रमाणामध्ये आपल्याला कीटक संगोपनगृहाचे स्वच्छता निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते. त्यानंतर कोशाच्या 2 पीक आपण जेव्हा कोश उत्पादन आपल्याला मिळते जवळपास 28 दिवसानंतर आपल्याला कोश आपल्या हातात मिळत असते. तर एक बॅच निघाल्यानंतर दुसरी बॅच सुरू करण्याच्या दरम्यान आपल्याला जवळपास 8 ते 12 दिवसाचं अंतर असणे गरजेचे आहे. त्यानंतर निर्जंतुकीकरण कसे करावे तर जवळपास 200 ग्राम ब्लिचिंग पावडर आणि 30 ग्राम चुना 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून या द्रावणाची पूर्ण शेडला फवारणी करणे आवश्यक असते. जेव्हा चंद्रिका असतात, ज्या चंद्रिका आपण एका बॅचला वापरलेल्या असतात, तर त्या चंद्रिका सुद्धा आपल्याला दुसऱ्या बॅचच्या आधी चंद्रिकेवर आपल्याला ब्लिचिंग पावडर पाण्यामध्ये टाकून त्या चंद्रिका धुणे आवश्यक असते. रेशीम कीटकावरील रोग नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला यासाठी तापमान आणि आर्द्रता ह्या दोन्ही गोष्टींचा समतोल ठेवणे खूप जास्त महत्त्वाचे असते. तर ते आपण पाहूया समोर. हे जे आहे ते रेशीम कीटकावरील रोग नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये तापमान आणि आर्द्रता किती असायला पाहिजे, कोणत्या अवस्थेमध्ये किती असायला पाहिजे ते आपण यामध्ये पाहूया. तर पहिल्या अवस्थेमध्ये आपल्याला तापमान जे आहे ते जवळपास 27 ते 28 डिग्री सेल्सिअस इतके पाहिजे आणि आर्द्रता जी आहे ती 85 ते 90% पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला 26 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमान असणे आवश्यक असते आणि आर्द्रता जी आहे ती 80 ते 85% असणे गरजेचे आहे. तिसऱ्या अवस्थेमध्ये जे आहे ते 25 ते 26 डिग्री सेल्सिअस इतके तापमान आणि आर्द्रता 75 ते 80%. त्यानंतर चौथ्या अवस्थेमध्ये 24 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान आणि आर्द्रता 70 ते 75%. आणि ज्यावेळी 5वी अवस्था असते ज्यामध्ये अळी 7 ते 8 दिवस फिडिंग घेते त्यावेळी आपल्याला 24 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान आणि आर्द्रता जी आहे ती 65 ते 70% असणे गरजेचे असते. त्यानंतर आपण पाहूया उन्हाळ्यामध्ये आपल्याला तापमान मेंटेन ठेवण्यासाठी काय करायचे आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये यांनी उन्हाळ्यामध्ये काय केलेलं आहे, पूर्ण शेडला जे आहे ते शेड नेट लावलेलं आहे. ग्रीन नेट जी म्हणतो आपण उन्हाळ्यामध्ये लावतो ती ग्रीन नेट लावलेली आहे आणि इकडे कूलर सुरू ठेवलेला आहे. जास्त गरमीमुळे काय होते की अळ्या ज्या आहेत त्या लवकर कोशावर येतात, म्हणजे कोश तयार करण्यासाठी येतात आणि पाला पण व्यवस्थित खात नाही आणि कोशाची जी क्वालिटी आहे ती सुद्धा आपल्याला कमी भेटू शकते. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे तापमान ठेवायचे आहे. या 5व्या अवस्थेतील अळ्या आहे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जे आहे हे हिवाळ्यामध्ये थंडी व आर्द्रता किंवा तापमान कशा प्रकारे ठेवायचे आहे किंवा कशा प्रकारे काळजी घ्यायची आहे. तर थंडीमध्ये काय होतं की खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला थंडी जर असली तर अळी जी आहे ती 1 ते 2 फिडिंग जास्त घेतात किंवा 2 पेक्षा सुद्धा जास्त फिडिंग घेऊ शकतात. मग आपला जे दिवस आहे ते पुढे जातात, अळीचे जे दिवस आहे ते पुढे जातात. तर त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे याला जर आपण प्लास्टिक लावला, ज्या रॅक आहे त्याला जर आपण प्लास्टिक लावत असाल आणि सोबतच आपण आपल्या कीटक संगोपन गृहामध्ये
बाहेरून ताडपत्री किंवा मग गोण्या किंवा मग जे आपण शेडनेट लावणार आहे ते लावल्यानंतर आतमध्ये आपल्याला शेकोटी किंवा मग जर हीटरचा तुम्ही वापर करत असाल तर हीटर लावणं आवश्यक आहे, जेणेकरून आतमधील तापमान किंवा थंडी जी आहे ती नियंत्रणात राहील. त्यानंतर पाहूया कीटक संगोपन गृहाची घेण्याची काळजी. ज्यावेळी आपली एक पहिली बॅच निघते त्यावेळी आपल्याला संपूर्ण शेडमधील काडी कचरा जे आहे तुती कोश आपण वेचून काढल्यानंतर उरलेला जो काडी कचरा आहे, उरलेला जो पाला आहे, बारीक आपल्या कीटक रेशीम किडींची काही विष्ठा आहे ती सगळी वेचून बाहेर काढायचं आहे. संपूर्ण शेड जो आहे तो आपल्याला पहिले पाण्याने धुवून काढायचा आहे. त्यानंतर ब्लिचिंग पावडर आणि चुना मिसळून त्याची पूर्ण त्यामध्ये 4 ते 5 किलो ब्लिचिंग पावडर अधिक 1 ते 2 किलो चुना 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून पूर्ण शेड जे आहे त्यात फवारणी करून त्याला धुवून काढायचे आहे. त्यानंतर बॅच घेण्याच्या 3 दिवसाआधी, म्हणजे पहिली बॅच संपलेली आहे त्यानंतर आपल्याला दुसरी बॅच घ्यायची आहे. आपण 8 ते 12 दिवसाचा गॅप जो देत आहे त्यामध्ये पहिली बॅच झाल्यानंतर 9व्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर डेकॉल 1 किलो किंवा मग अस्त्र हे 2 आपल्याला निर्जंतुकीकरण करण्यासाठी पावडर मिळतात. डेकॉल 1 किलो 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला पूर्ण शेडवर फवारणी करायची आहे. रॅक आणि पूर्ण शेडच्या पूर्ण भिंती यावर आपल्याला फवारणी करायची आहे, त्यामुळे पूर्ण निर्जंतुकीकरण जे आहे ते होऊन जातात. नंतर आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक दिवशी जेव्हा आपली बॅच सुरू असते त्यावेळी काय करायचं आहे, रात्री 1 लिटर फॉर्मॅलिन 200 लिटर पाण्यामध्ये टाकून किंवा मग 100 लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला आपल्या जेव्हा बॅच आपली सुरू असते त्यावेळी काय करायचं आहे की जेव्हा संध्याकाळचा आपण पाला खायला घालतो त्यावेळी फॉर्मॅलिन 1 लिटर आणि सोबत 100 लिटर पाणी असं घेऊन आपल्याला आपली जे खालचा फ्लोअर असतो, खालची जे फरशी असते कीटक संगोपन गृहाची, त्याच्यावर आपल्याला फॉर्मॅलिन टाकायचं आहे, जेणेकरून अळ्या किंवा काही किडी या रॅकवर चढू नये आणि त्यामुळे अळ्यांना काही त्रास होऊ नये यासाठी आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर प्रत्येक बॅच झाल्यानंतर आपल्याला 12 ते 15 दिवसाचा गॅप देणे खूप गरजेचे आहे. मार्केटिंग काय तर चंद्रिका टाकल्यानंतर आपल्याला 5 ते 6 दिवसामध्ये कोश वेचणी करता येते. चंद्रिका टाकल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी आपल्याला कोश तयार झालेले दिसतात. तर कोश तयार झाले हे कसं समजायचं तर जेव्हा एखादा कोश एकतर कापून पाहायचा, आतमध्ये जर पिवळा कलरचा आपल्याला प्युपा दिसला, जर कोश दिसला तर समजायचं की कोश तयार झालाय. किंवा मग जर एखादा कोश घ्यायचा आणि त्याला हलवून पाहायचा, आतमध्ये जर गोटीसारखा आवाज आला तर समजून जायचा की कोश परिपक्व झालाय, आपण वेचणी करू शकतो. 5 ते 6 दिवसांनी आपल्याला कोश वेचणी करता येते. ए ग्रेडच्या 1 किलोच्या कोशमध्ये आपल्याला 500 ते 550 कोश बसतात आणि जवळपास 100 अंडीपुंजी 100 अंडीपुंजीसाठी आपल्याला जवळपास 10,000 खर्च येतो. 10,000 खर्च येतो. तर मग आपण पाहूया बाजारपेठ कुठे आहे. तर रेशीम कोश जे आहे ते त्यासाठी भारतातील कर्नाटक राज्यामध्ये रामनगर या शहरामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बारामती, जालना, बीड, बडनेरा आणि पूर्णा येथे सुद्धा बाजारपेठ आता आपल्याला अवेलेबल आहे. सध्या परिस्थितीनुसार जालना मार्केट, महाराष्ट्रातील जालना मार्केट आणि बडनेरा मार्केट जवळपास चांगल्या प्रकारे आपल्याला रेशीम कोशाचा भाव मिळतो. तर जालना मार्केटमध्ये रेशीम कोशाचे सरासरी जे भाव आहे सध्याचे ते 550 ते 500 रुपये प्रति किलो इतके आहे. त्यानंतर रेशीम शेतीचे फायदे काय तर रेशीम शेती हा जो उद्योग आहे हा उत्कृष्ट असा जोडधंदा म्हणून म्हणू शकतो किंवा मग याला मुख्य व्यवसाय सुद्धा तुम्ही म्हणू शकता. कारण यामध्ये शेतकऱ्यांचा पैसा, श्रम आणि वेळ या तीनही गोष्टी वाचतात. अल्प कालावधीमध्ये आपण हे जे पीक आहे ते आपल्याला येतं आणि जर आपण 1 एकर तुती लागवड केलेली असेल तर त्यामध्ये आपण जवळपास 5 ते 6 बॅच आपण घेऊ शकतो. म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण 1 बॅच किंवा मग प्रत्येक 2 महिन्यामध्ये आपल्याला 2 बॅच आपल्याला काढता येतात. त्यानंतर आपण पाहूया रेशीम शेतीचे तोटे काय. तर मुख्यतः रेशीम शेतीचे काही तोटेच मुख्यतः जर आपण पाहिलं तर रेशीम शेतीचे काही तोटे नाहीये.
पण यामध्ये रोग आणि किडीपासून आपल्याला बचाव करणे आवश्यक असते. जर आपण तुती लागवड केलेली आहे, तुती लागवडीमध्ये जर आपण किडींचा प्रादुर्भाव जो आहे तो नियंत्रणात आणला नाही आणि तसाच जर आपण पाला रेशीम कीटकांना खाऊ घातला तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला रेशीम किडीवर झालेला दिसून येतो. आणि रेशीम किडीमध्ये पण जे रोग येतात ते जर आपण नियंत्रणात आणले नाही, तापमान आणि आर्द्रता जर आपण व्यवस्थित मेंटेन ठेवलं नाही तर त्यावर सुद्धा हे कीड पसरते आणि जर या किडीचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर आपली जवळपास संपूर्ण बॅच वाया जाऊ शकते. त्यानंतर काय होतं की कीटकनाशके आणि तणनाशके याचा योग्य प्रमाणात वापर न करणे किंवा याचा योग्य प्रमाणात वापर न केल्यामुळे सुद्धा रेशीम कीटकांवर दुष्परिणाम आढळून येतो. आता याच्यासाठी काय तर आपण जर कीटकनाशक किंवा तणनाशक याचा जर आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या तुती बागेमध्ये वापर करत असू तर आपल्याला याच्यामध्ये सुरक्षित कालावधी ठेवणे खूप गरजेचे आहे. सुरक्षित कालावधी म्हणजे काय, जर आज आपण फवारणी केली आणि आपल्याला तुतीचा पाला आपल्याला अळींना खाऊ घालायचा आहे तर यामध्ये जवळपास 20 ते 25 दिवसाचा गॅप असणे खूप गरजेचे आहे. म्हणून शक्यतो तुम्हाला जर किडींचं नियंत्रण करायचं असेल किंवा मग थोड्या किंवा मग किडींचं नियंत्रण करायचं असेल किंवा तणनाशकाचा वापर करायचा असेल तर शक्यतो बॅच आपली जे 5वी अवस्था असते, 5व्या अवस्थेनंतर आपण जेव्हा चंद्रिका टाकतो त्यावेळेस तुम्ही फवारणी घेऊन घ्या. त्यावेळेस तुम्ही फवारणी घ्या किंवा मग बॅच सुरू होण्याच्या आधी जर तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला 20 ते 25 दिवसाचा गॅप देणे खूप आवश्यक आहे. त्यानंतर पाल्याची जर प्रत उत्कृष्ट नसली तर तुम्हाला उत्पादनामध्ये घट होते. त्यानंतर आपण पाहूया रेशीम उद्योगातील आव्हाने. रेशीम उद्योगात आव्हाने कुठली तर तापमान नियंत्रित ठेवणे. जर खूप जास्त प्रमाणामध्ये ऊन असेल आणि आपण जर उन्हाळ्यामध्ये आपण जर कूलर लावून किंवा मग आपल्याला स्प्रिंकलर लावून सुद्धा आपल्याला किंवा मग फॉगर लावून सुद्धा आपण तापमान जे आहे ते मेंटेन करू शकतो. पण मग जर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था नसेल किंवा मग तापमान जे आहे ते आपण नियंत्रणात ठेवत नसेल तर आपल्याला कोशाचे उत्पादन जे आहे ते घट होते किंवा मग अळींना रोग सुद्धा होऊ शकते. त्यानंतर दुसरं आव्हान असं आहे की पावसाळ्यामध्ये ओला पाला सुकविणे. पावसाळ्यामध्ये जर आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम आपल्याला जसं पाला खायला घालावा लागतो, जर सकाळीच पाऊस येऊन गेला असेल आणि आपल्याला सकाळी 8:30च्या आतमध्ये जर आपल्याला पाला खाऊ घालायचा असेल तर एवढ्या सकाळी पाला सुकविणे हे अडचणीचे पडते. त्यामुळे आपल्याला पाला सुकविणे हे सर्वात मोठं आव्हान आपल्याला या रेशीम उद्योगामध्ये आहे असं मला वाटते. त्यानंतर कोश काढणी झाल्यानंतर 5 दिवसामध्ये जवळपास 5व्या ते 6व्या दिवशी आपण कोश काढतो. चंद्रिका टाकल्यानंतर 5व्या ते 6व्या दिवशी आपण कोश काढतो आणि त्यानंतर 5 दिवसाच्या आतमध्ये कोश जे आहे ते मार्केटपर्यंत जाणे आवश्यक आहे. कारण त्यामधून जर आपला जो पतंग आहे तो जर बाहेर आला तर आपल्याला त्याचा भाव पण मिळत नाही आणि असा फुटलेला म्हणजे पतंग बाहेर आलेला कोश सुद्धा आपला विकला जात नाही. त्यानंतर सर्वात मोठं आव्हान असं आहे की सर्व अंडीपुंजी एकाच वेळी हॅचिंग होणे गरजेचे. जर सगळी अंडीपुंजी एकाच वेळी हॅच झाली तरच आपल्याला एकाच वेळी कोश तयार होऊन मिळतात, एकाच वेळी अळ्या मोल्टवर बसतात, एकाच वेळी अळ्या मोल्टवरून उठतात आणि त्यांची खाण्याची जी गती आहे ती सुद्धा एकाच याच्यामध्ये सुरू राहते. त्यानंतर आपण पाहूया रेशीम उद्योगातील जोखीम काय. तर रेशीम उद्योगामध्ये जोखीम अशी आहे की जर जास्त ऊन झाली, जास्त जर आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या भागामध्ये ऊन जर झाली तर तुतीचे झाडं जे आहे ती करपल्यासारखी होतात, पानं जे आहेत थोडी वाळल्यासारखी होतात. त्यामुळे अळींवर जे आहे आपल्याला अळींसाठी जे आहे ते पाल्याची प्रत उत्कृष्ट भेटत नाही. जास्त जर पाणी झालं, तुतीच्या झाडाला जर जास्त पाणी झालं तर झाडाच्या सालीला काळी बुरशी लागते आणि त्या काळी बुरशीमुळे या काळ्या बुरशीची वाढ होऊन झाड जे आहे ते संपूर्ण जळते. जास्त थंडीमुळे जे आहे ते आपली हॅचिंग म्हणजे जवळपास हिवाळ्याच्या दिवसामध्ये जास्त जर थंडी असेल तर अळ्यांची जी हॅचिंग आहे ती 100% होत नाही. जास्त थंडीमुळे अळ्यांची हॅचिंग 100% होत नाही. म्हणजे थंडीमुळे काय होते की हॅचिंग व्हायला मागे पुढे दिवस घेतात किंवा मग काही अंडी हॅचिंग होत नाही. त्यानंतर किडींचे रोग वेळीच नियंत्रणात न आल्यास संपूर्ण बॅच जी आहे ती आपली वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला किडींचे रोग नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर आपण पाहूया रेशीम उद्योगासाठी काही शासन मान्यता प्राप्त असलेल्या अनुदान योजना.
त्यामध्ये पहिली जी योजना आहे, मी तुम्हाला भाग 1 सुरू होण्याच्या आधीच योजनांची थोडक्यात माहिती दिलेली होती, तरी सुद्धा आपण इथे आता डिटेल्ड इन्फॉर्मेशन आपण जी आहे ती या भागामध्ये या टॉपिकवर घेणार आहोत. तर पहिली जी योजना आहे ती आहे मनरेगा. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना या मार्फत आपल्याला जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना 1 एकरसाठी आपल्याला 3,97,000 इतके अनुदान मान्यता प्राप्त झालेले आहे. मग यामध्ये काय काय असते ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. यामध्ये आपल्याला 3 वर्षामध्ये ही योजना विभागून भेटली जाते. त्यामध्ये सुरुवातीच्या याच्यामध्ये मजुरी जी आहे ती 273 दिवस प्रति दिवसानुसार पकडली जाते. पहिल्या वर्षाला 282 दिवस मजुरीचे जर पकडले, 282 दिवस प्रति दिवस 273 अशानुसार जर आपण पकडली तर पहिल्या वर्षाला आपल्याला 86,986 रुपये हे मिळतात. दुसऱ्या वर्षाला 200 दिवस जर आपण पकडले तर 273 प्रति दिवस इतकी मजुरी पकडली तर 54,600 रुपये आपल्याला 54,600 रुपये आपल्याला मिळतात. त्यानंतर तिसऱ्या वर्षाला सुद्धा 200 दिवस मजुरीचे आणि प्रति दिवस 273 रुपये यानुसार 54,600 रुपये आपल्याला मिळतात. म्हणजेच एकूण फक्त मजुरी जर आपण पकडली तर 3 वर्षामध्ये आपल्याला मजुरी जी आहे ती 1,86,186 रुपये इतकी मिळते. त्यानंतर साहित्य. तर साहित्यासाठी काय आहे, तर पहिल्या वर्षाला आपल्याला रोप लागवड करायची आहे तर कलमांसाठी आपल्याला 18,000 रुपये देण्यात येतात. साहित्यासाठी आपल्याला 12,000 रुपये दिले जातात. साहित्यामध्ये मग चंद्रिका आलं, त्यानंतर बाकी तुमचं जे निर्जंतुकीकरणासाठी साहित्य आहे ते सर्व आपल्याला शासनाकडून मान्यता प्राप्त होत असते. दुसऱ्या वर्षापासून आपल्याला 1,000 रुपये निर्जंतुकीकरणासाठी दिले जातात आणि तिसऱ्या वर्षाला सुद्धा 1,000 निर्जंतुकीकरणासाठी दिले जातात. असे एकूण 3 वर्ष मिळून 32,000 रुपये फक्त साहित्यासाठी आपल्याला मिळतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर शेड. मग शेड बांधकामासाठी आपल्याला या योजनेमार्फत जे आहे ते मजुरी 213 दिवस मजुरी जर आपण पकडली तर 273 रुपये प्रति दिवसानुसार याची मजुरी जी आहे ती 58,149 रुपये इतकी होते. आणि बाकी साहित्यासाठी, शेडसाठी लागणारं जे बाकी साहित्य आहे त्यासाठी आपल्याला 1,21,000 इतकं अनुदान आपल्याला मान्यता प्राप्त होते. आणि याची जर आपण एकूण बेरीज केली तर आपल्याला 1,79,149 रुपये आपल्याला फक्त शेड बांधकामासाठी दिले जातात. त्यानंतर माहिती फलकाचे 3,000 रुपये आपल्याला यामध्ये भेटते. तर असे संपूर्ण जर आपण 3 वर्षाच्या आपल्याला जे अनुदान येतं त्याची जर आपण एक रक्कम काढली तर त्याची जवळपास रक्कम जी आहे ती 3,97,335 रुपये इतकी होते. मग आता शासकीय अनुदान योजना, आता ही जी रक्कम आहे 3,97,335 रुपये, ही रक्कम 2024 ते 25 यामध्ये जे शेतकरी तुती लागवड करणार आहे किंवा रेशीम उद्योग सुरू करणार आहे त्यांच्यासाठी ही रक्कम यावर्षीपासून GR मध्ये आलेली आहे. त्यानंतर दुसरी योजना आहे महाभूधारक शेतकऱ्यांसाठी. ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त क्षेत्र आहे आणि जे शेतकरी रेशीम उद्योग करण्यासाठी इच्छुक आहे अशा शेतकऱ्यांसाठी आपली ही दुसरी योजना आहे सिल्क समग्र 2. तर सिल्क समग्र 2 सुद्धा याचे 2 भाग पडतात. पहिला भाग जर आपण पाहिला तर हा 2 एकरासाठी आहे आणि दुसरा भाग जर आपण जो पाहणार आहोत तो आपला 1 एकरासाठी आहे. तर जे शेतकरी महाभूधारक आहे आणि ज्यांना 2 एकरमध्ये तुती लागवड करायची आहे तर त्यांना किती रुपये मिळतात, किती रुपयापर्यंत अनुदान मिळते ते आपण पाहूया. यामध्ये जे आहे सुरुवातीला संपूर्ण खर्च जो आहे तो आपल्याला स्वतः करावा लागतो. त्यामध्ये आपल्याला लागवडीमध्ये अंतर जे आहे हे शासनाच्या अटीमध्ये येतो. त्यामध्ये 5x3x2 या अंतरावर आपल्याला लागवड करायची आहे. 2 एकरमध्ये आपल्याला जवळपास 12,000 झाडांची संख्या दिली जाते. लागवडीकरता 12,000 झाडांची संख्या आपल्याला दिली जाते. त्यासाठी 12,000 कलमांसाठी आपल्याला 1,20,000 इतके रुपये दिले जातात. त्यानंतर आपल्याला शेड बांधकाम करण्यासाठी 20x50 म्हणजेच 1,000 चौरस फूट इतकं आपल्याला शेडचं बांधकाम करावं लागते. हे RCC फॉर्ममध्ये असते. कॉलम किंवा स्लॅबचं आपल्याला बांधकाम करायचं आहे. त्या बांधकामासाठी आपल्याला जवळपास 4,50,000 इतके रुपये दिले जातात. त्यानंतर ठिबक सिंचन
या योजनेमध्ये ठिबक सिंचनासाठी पण आपल्याला पैसे देतात, तर ते जर आपण पकडले तर जवळपास ठिबक सिंचनासाठी आपल्याला 1 लाख रुपये अनुदान दिलं जाते. त्यानंतर साहित्यासाठी आपलं जे पूर्ण साहित्य आहे त्यासाठी आपल्याला जवळपास 75,000 रुपये साहित्य दिलं जाते. आणि निर्जंतुकीकरण जर आपण निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपल्याला जवळपास 5,000 रुपये इतके अनुदान दिलं जाते. याची जर आपण पूर्ण बेरीज केली तर जवळपास एकूण पूर्ण रक्कम जी आहे ती 7,50,000 इतकं अनुदान आपल्याला या सिल्क समग्र 2 एकरसाठी आपल्याला 7.5 लाख रुपये आपल्याला जवळपास अनुदान भेटते. मग यामध्ये एक क्रायटेरिया असा आहे की सुरुवातीला जो आपण खर्च करत असतो त्यानुसार SC आणि ST वर्गाला जवळपास 90% रक्कम जी आहे ती परत मिळते आणि इतर वर्ग सर्वसाधारणमध्ये मोडत असून त्यांना 75% रक्कम जी आहे ती परत मिळत असते. त्यानंतर आपण पाहूया सिल्क समग्र 2 मधील भाग म्हणजे दुसरी योजना जी 1 एकरसाठी आहे, तर यामध्ये सुद्धा आपल्याला संपूर्ण खर्च जो आहे तो स्वतः करावा लागतो. यासाठी आपल्याला लागवडीसाठी आपल्याला 12,000 झाडांची संख्या 12,000 झाडांची संख्यासाठी आपल्याला जवळपास 60,000 रुपये दिले जातात. शेड जे आहे ते आपल्याला 20 बाय 50 फूट म्हणजे जवळपास 1,000 स्क्वेअर फीटचे असते. तर यामध्ये आपल्याला तुम्ही कच्चे बांधकाम सुद्धा करू शकता आणि त्यासाठी आपल्याला 3,25,000 इतके रक्कम अनुदानामध्ये मिळते. ठिबक सिंचनासाठी 60,000 रुपये दिले जातात. साहित्यासाठी आपल्याला 50,000 रुपये दिले जातात आणि निर्जंतुकीकरण साठी आपल्याला 5,000 असे जर याची पूर्ण एकूण रक्कम केली तर जवळपास 5 लाखापर्यंतचे अनुदान या योजनेमार्फत आपल्याला भेटतात. तर यामध्ये सुद्धा क्रायटेरिया असा आहे की SC आणि ST वर्गाला जवळपास 90% रक्कम परत मिळते, तर इतर वर्ग सर्वसाधारणमध्ये मोडत असून त्यांना 75% रक्कम परत मिळते. आपण पाहूया आता रेशीम उद्योगाचे सरासरी अर्थशास्त्र कसे. तर तुम्ही अनुदान योजना पाहिल्या त्यामध्ये मनरेगामध्ये 3,97,000 मिळत आहे. सिल्क समग्र 2 मध्ये 2 एकरसाठी 7.5 लाख भेटत आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 एकरसाठी 5 लाख रुपये भेटत आहे. जवळपास या योजनेअंतर्गतच आपला सर्व जो खर्च आहे तो निघतो. तरी सुद्धा आपण एक थोडक्यामध्ये आपलं अर्थशास्त्र कसं किंवा यासाठी लागणारा एकूण खर्च कसा आपण पकडलाय ते आपण पाहूया. नांगरणीसाठी 1,500 रुपये, कोळपणीसाठी 700 रुपये, त्यानंतर झाडांसाठी आपलं शेणखतासाठी आपल्याला 15,000 रुपये, रोपांसाठी 18,000 रुपये, त्यानंतर खत जर आपल्याला टाकायचं असेलच तर 1,500 रुपये जवळपास आणि विद्राव्य खत हे 2,000 आणि त्यानंतर इतर जर काही गोष्टी पकडल्या तर ते जवळपास 3,000. तर याची एकूण सरासरी जी रक्कम आहे ती 41,700 रुपये इतकी होते. तर यातील शेणखत सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट शासकीय अनुदानामार्फत भेटते. त्यानंतर यासाठी लागणारे जे मजुरी आहे ती सुद्धा आपल्याला शासकीय अनुदानामार्फत भेटते. त्यानंतर आपण पाहूया रेशीम कीटक संगोपनासाठी किती खर्च येतो, अंदाजे एक खर्च पाहूया. तर कीटक संगोपन गृहासाठी आपल्याला जे संपूर्ण बांधकाम आहे जवळपास 2.5 लाखापर्यंत जाते किंवा जर आपण कच्चे बांधकाम केले तर आपल्याला कमी मध्ये पण भेटते. हे शेतकऱ्यांच्या नियोजनानुसार आहे, त्यांना ज्या प्रकारे करायचं असेल ते त्या प्रकारे करू शकतात. तर जर आपण रेशीम कीटक संगोपन गृहासाठी जे अनुदान मिळते ते आपलं 20 बाय 50 असते. त्यामध्ये आपल्याला 1,79,149 रुपये मिळतात. त्यानंतर चंद्रिकेचा जर आपण खर्च पकडला तर जवळपास 1 एकरसाठी जे आपलं शेड असते किंवा त्या शेडमध्ये आपल्याला ज्या चंद्रिका लागतात त्या 125 चंद्रिका लागतात. एका चंद्रिकेची किंमत सध्याच्या परिस्थितीमध्ये 85 रुपये प्रति नग असून त्याची जर आपण रक्कम पाहिली तर 10,625 रुपये इतकी आहे. त्यानंतर मच्छरदाणी जर आपण घेतली, जर पूर्ण शेडला आपल्याला मच्छरदाणी घ्यायची असेल तर जवळपास 20 बाय 50 फुटाचं जे शेड आहे त्याला 2.5 बंडल मच्छरदाणी लागते आणि 1,500 रुपये प्रति बंडलनुसार आणि आपण मच्छरदाणी घेऊ शकतो आणि ती मच्छरदाणी पूर्ण शिवून वगैरे आपल्याला 5,000 रुपयापर्यंत भेटते.
त्यानंतर ब्रश कटर जो आहे, ब्रश कटर हा ऑप्शनलमध्ये आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता, जर घ्यायचं नसेल तर तुम्ही जे मोठी कैची असते आपली झाडं कापायची त्यांनी सुद्धा तुम्ही तुतीची जे छाटणी आहे ती करू शकता. तर एकूण खर्च जर आपण हा पकडला तर 2,03,274 रुपये इतका आहे. आणि यामध्ये एका वेळी सरासरी केलेली गुंतवणूक जी आहे ती मच्छरदाणी आणि ब्रश कटर यांची जर पकडली तर 13,500 रुपये आहे. ही एक वेळची गुंतवणूक आहे. जर तुम्ही मच्छरदाणी लावत असाल तर ही तुम्हाला कायम स्वरूपी तुमची गुंतवणूक राहणार आहे. आणि ब्रश कटर जरी घेत असाल तर ती सुद्धा तुमची कायमस्वरूपी गुंतवणूक राहणार आहे. त्यानंतर आपण पाहूया कीटक संगोपन गृहासाठी, कीटक संगोपन साठी लागणारा एकूण खर्च. तर हा खर्च जो आहे तो जवळपास 100 अंडी पुंजीसाठी म्हणजे प्रति बॅचचा संभाव्य खर्च आहे, हा तुम्हाला इतका येऊ शकतो. तर यामध्ये काय असते की ब्लिचिंग पावडर आपल्याला जो घ्यायचा आहे तो 10 किलो ब्लिचिंग पावडर जे आहे ते जवळपास 500 रुपयापर्यंत येते. त्यानंतर चुना जो आहे तो 10 किलोची चुन्याची बॅग जवळपास 180 ते 200 रुपयापर्यंत भेटते. डेकॉल जो आहे ते 1 किलो डेकॉल जवळपास 250 रुपये, 250चा एक पॅकेट भेटते. जर अस्त्र घेत असाल तर ते जवळपास 100 रुपयाला मिळते 1 किलो. त्यानंतर विटकेअर विजेता जर आपण घेतलं तर 5 किलो आपल्याला लागते, ते 50 रुपये प्रति किलोनुसार जर आपण पकडले तर त्याचे 300 रुपये होतात. त्यानंतर विटकर सप्लिमेंट जे आहे ते 5 किलो लागते, ते सुद्धा आपल्याला 60 रुपये प्रति किलोनुसार जर आपण घेतलं तर 300 रुपये आपल्याला याचे द्यावं लागते. त्यानंतर अंकुश पावडर जी आहे ती सुद्धा 5 किलो आपल्याला लागते, 60 रुपये प्रति किलोनुसार आपल्याला त्याचे 300 रुपये लागतात. त्यानंतर फॉर्मॅलिन जे आहे ते 10 लिटर लागते, 50 रुपये प्रति लिटर नुसार जर आपण पकडलं तर त्याचे 500 रुपये होतात. त्यानंतर रोल पेपर आपल्याला रॅकवर पसरवण्यासाठी, अळ्यांना ठेवण्यासाठी आपल्याला रोल पेपर लागतो, तो 280 रुपयाचा होतो. त्यानंतर 100 अंडी पुंजी जी आहे, जर आपण घरी ब्लॅक बॉक्सिंग करत असाल तर 100 अंडी पुंजी आपल्याला जवळपास 700 रुपयापर्यंत मिळते. आणि जर 100 अंडी पुंजी जर आपण चॉकी सेंटरवरून आणत असू तर आपल्याला ती 2000 ते 2500 रुपयापर्यंत भेटते. त्यानंतर गोणी, ज्या कांद्याच्या गोण्या असतात आपल्याला कोश तयार झाल्यानंतर बाजारपेठपर्यंत नेण्यासाठी, विक्रीसाठी आपल्याला त्या गोण्या लागतात, त्या प्रति 8 रुपये नग नुसार लागतात. जर आपल्याला एका बॅचमधून आपण जर 80 किलो कोश काढत असू तर त्यासाठी 64 रुपये आपण पकडू शकतो. त्यानंतर मार्केट, तर मार्केटपर्यंत जाण्यासाठी आपल्याला जवळपास 2000 रुपये खर्च येऊ शकतो. त्यानंतर एकूण जर आपण याची टोटल केली तर जवळपास 7,974 रुपये इतकी टोटल होते. तर सरासरी जर आपण एकूण खर्च पकडला तर 8,000 किंवा मग जास्तीत जास्त जर खर्च पकडला तर 10,000 पर्यंत आपला एका बॅचचा किंवा मग एका 28 दिवसाचा खर्च हा होऊ शकतो. त्यानंतर आपण पाहूया आलेलं उत्पन्न, लागलेला खर्च आणि उरलेला नफा हा किती होतो. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर जो काही खर्च आहे तो आपल्याला जवळपास शासकीय अनुदानामार्फतच पूर्ण झालेला दिसून येतो. आणि जर याचा नफा काढायला गेलो किंवा मग याचा उत्पन्नाचा आपल्याला किती फायदा होऊ शकतो हे जर बघायला गेलो तर आपल्याला 28 दिवसामध्ये, 28 पण दिवस म्हणता येणार नाही, आपल्याला सुरुवातीचे 10 दिवस जे आहे ते रेशीम कीटक चॉकी सेंटरवरून आपल्याला जोपासून दिले जातात. त्यामुळे आपल्याला फक्त 18 ते 20 दिवसच आपल्या कीटक संगोपन गृहामध्ये आपल्याला त्याच्यासाठी मेहनत घ्यावं लागते आपल्याला. तर एका बॅचला आपल्याला सरासरी जे कोशाचं उत्पन्न आहे 1 एकरसाठी तर ते जवळपास 80 किलो इतके होते. तर 80 किलो आणि सध्या जो मिळालेला भाव राहतो किंवा मग सध्याचा जो भाव आपण जर पकडला तर ते 450 ते 550 रुपये प्रति किलो इतका असतो. जर आपण याचा सरासरी भाव जर 500 रुपये पकडला तर 80 किलो उत्पन्नाला जर आपण 500 रुपये प्रति किलोनुसार जर केलं तर त्याचे आपल्याला 40,000 प्रति बॅच इतके आपल्याला मिळते. म्हणजे जवळपास 28 दिवसामध्ये आपल्याला 40,000 रुपये इतके उत्पन्न भेटते. आणि 5 बॅच जर आपण पकडल्या, एका एकरामध्ये 5 बॅच जर आपण पकडल्या म्हणजे 5 महिन्याच्या जर बॅच पकडल्या तर त्या आपल्याला 2 लाखापर्यंत त्याचं उत्पन्न भेटते. जर आपण महिन्याला खर्च आपण मगाशी जो पाहिला होता एका बॅचचा संभाव्य खर्च तो आपल्याला 8,000 रुपयेपर्यंतचा होता. आणि 5 बॅचचा जर आपण खर्च पाहिला तर तो 40,000 रुपये इतका आहे.
5 बॅचचे जर आपण उत्पन्न केले तर ते 2 लाख रुपये इतके होते. जर आपण 5 बॅचच्या उत्पन्नामधून जर 5 बॅचला आलेला खर्च जर मायनस केलं तर आपल्याला निव्वळ नफा जो आहे तो 1,60,000 इतका उरतो. म्हणजे शेडसाठी किंवा मग तुती लागवडीपासून शेड पूर्ण बांधकाम करण्यापर्यंतचा जो काही खर्च आहे तो सगळा आपल्याला शासनाच्या योजनेमार्फत अनुदानामध्ये मिळाले जातात. आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला आपल्याला जो काही संभाव्य खर्च आपला होतो, स्वतःच्या खिशामधून होणारा खर्च जो आहे तो जवळपास 8,000 रुपयापर्यंत, 100 अंडी पुंजीसाठी 8,000 रुपयापर्यंतचा आपला हा खर्च होतो. तर आपण इथे पाहू शकता निव्वळ नफा जो आहे तो 1,60,000 रुपयापर्यंत आपल्याला 5 महिन्यामध्ये भेटतो. त्यानंतर हा आपल्या मार्केटमधला सरासरी मिळालेला भाव आहे. ही जे या ज्या रिसिप्ट आहे या आपल्या शेतकऱ्यांच्या कोष विक्रीमधून बाजारपेठमधून मिळालेले बिल आहेत. तर ही जी आहे ही बीड मार्केटची रिसिप्ट आहे. ही जी आहे ती जालना मार्केटची रिसिप्ट आहे आणि तिकडली जी आहे ती बडनेरा मार्केटची रिसिप्ट आहे. तर बीड मार्केटला 445 रुपये भाव मिळाला होता. त्यानंतर जालना मार्केटला 440 रुपये प्रति किलो भाव मिळाला होता आणि त्यानंतर बडनेरा मार्केटला 450 रुपये प्रति किलो भाव मिळाला होता. आणि सध्या परिस्थितीतले जे बाजारभाव आहेत, रेशीम कोशाचे सध्या परिस्थितीतील जे बाजारभाव आहेत ते इतके आहे. बीड मार्केटला कमाल 540 रुपये प्रति किलो बाजारभाव, त्यानंतर किमान बाजारभाव 235 रुपये आणि सरासरी जर आपण बाजारभाव पकडले तर 441 रुपये प्रति किलोनुसार आपल्याला सरासरी बाजारभाव जे आहे ते आपल्याला बीड रेशीम कोश बाजारपेठमध्ये मिळते. त्यानंतर रेशीम कोश बाजारपेठ जालना यामध्ये आपल्याला कमाल बाजारभाव जे आहे ते 515 रुपये सध्या परिस्थितीतले चालू आहे. किमान बाजारभाव 240 रुपये. जर आपल्या कोशाचे प्रत चांगली नसेल किंवा क्वालिटी जर चांगली नसेल तर आपल्याला कमीत कमी बाजारभाव 240 रुपये इतके मिळते, 240 रुपये प्रति किलो इतके मिळते. त्यानंतर सरासरी बाजारभाव जे आहे ते जालना मार्केटमधले सरासरी बाजारभाव 495 रुपये प्रति किलो इतके सध्या परिस्थितीमध्ये चालू आहे. त्यानंतर रेशीम कोश बाजारपेठ बडनेरा इथले जे बाजारभाव आहे ते कमाल बाजारभाव जर आपण पकडलं तर 400 रुपये आहे. किमान बाजारभाव सुद्धा 400 रुपये आणि सरासरी बाजारभाव सुद्धा तिकडे 400 रुपये प्रति किलो यानुसार आपल्याला बडनेरा बाजारपेठमध्ये मिळतात. त्यानंतर या विषयाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क साधू शकता. माझा नंबर आहे, मी नूतन गाडगे, माझा नंबर आहे 9226508345. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे मी व्हिजिट केलेली होती किंवा ज्या शेतकऱ्यांचं मी तुम्हाला सगळं ज्यांच्या मार्फत मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकले आहे त्यांचं नाव आहे शहादेव किसनराव ढाकणे, मुक्काम देवगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. त्यांचा मोबाईल नंबर आहे 940455 0257 आणि त्यांचेच सहकारी आहेत दीपक जोशी सर. यांचा नंबर आहे 985050 9692. त्यानंतर एक युवा उद्योजक जे आहे, रेशीम उद्योगातील एक युवा उद्योजक आहेत धनंजय शिवाजी मोहिते. यांचा सध्या ॲग्रोवन या न्यूजपेपरमध्ये त्यांची यशोगाथा आलेली आहे. ते मूळचे सातारा या जिल्ह्यातील आहे. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9763366556. या 3-4 नंबर मी तुम्हाला दिलेले आहेत. या नंबरपैकी तुम्ही कोणालाही कॉल करून या विषयाची माहिती जी आहे ती तुम्ही या विषयाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरपैकी कुठल्याही शेतकऱ्यांना किंवा मला फोन करून तुम्ही माहिती विचारू शकता. त्यानंतर सोबतच आपण जर सुरुवातीपासून बघितलं असेल तर रेशीम उद्योग हा सुरू केला तुती लागवडीपासून तर कोष काढणीपर्यंतचा आपण रेशीम उद्योग केला. तर या रेशीम उद्योगासोबतच यामध्ये 2 आणखी व्यवसाय आपण करू शकतो. ते म्हणजे तुती रोपवाटिका तयार करणे आणि चॉकी सेंटर. तर हे 2 व्यवसाय आहेत. त्यामध्ये पहिला आहे तुती रोपवाटिका आणि दुसरा आहे चॉकी सेंटर. या 2 विषयावर जर तुम्हाला आणखी व्हिडिओ सविस्तरपणे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही या रेशीम उद्योगाच्या व्हिडिओला कमेंट करून सांगू शकता किंवा मला सुद्धा संपर्क करून तुम्ही सांगू शकता. याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. शेतीविषयक आणखी काही प्रश्न असतील
किंवा मग कुठल्याही समस्या असतील तर तुम्ही आपला शेतकरी सहायता क्रमांक आहे 88 88 16 78 88 त्या नंबरला सुद्धा संपर्क साधू शकता. धन्यवाद.